आप देख रहे हैं LN न्यूज़। नमस्कार, मी उपोषणकर्ता हकीम शेख व माझे सहकारी अजय जानराव। आम्ही मागील 5 दिवसापासून येथे आमरण उपोषण करत आहोत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर। आणि यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे, शहरात कचरा संकलन करणारी पी गोपीनाथ रेड्डी कंपनी, ही कंपनी याने महानगरपालिकेबरोबर जो करार केलेला आहे त्या करारामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की मी या कर्मचाऱ्यांना किमान वेतनप्रमाणे पगार देईल। पण तो कंपनी कर्मचाऱ्यांना मागे आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं, यापूर्वी 2 उपोषण केले होते, तरीसुद्धा या कंपनीने कर्मचाऱ्यांना किमान वेतन हा लागू केला नाही आणि त्याच्यावर महानगरपालिकासुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर करत नाही। आमची दुसरी मागणी आहे, कंत्राटी जे ठेकेदार आहे औरंगाबादमध्ये, महाराणा एजन्सी आहे, गॅलेक्सी एजन्सी आहे आणि एक जय बजरंग एजन्सी, या एजन्स्या ज्या आहे यांची आम्ही मागणी केलेली आहे। ही एजन्सी कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्याचा PF हा भरलेला नाही आहे, अनेक कर्मचाऱ्यांना यांच्याकडून ESIचे कार्ड मिळालेले नाही आहे। तर आमची एक महत्त्वाची मागणी आहे, त्याची पूर्णपणे एक चौकशी करण्यासाठी एक समिती नेमावी, महानगरपालिका आणि PF ऑफिस यांनी मिळून एक समिती नेमावी आणि त्या समितीमध्ये आम्ही 2 उपोषणकर्ते आहे। इथे 2 उपोषणकर्त्यापैकी त्या समितीमध्ये आमच्यातला एक उपोषणकर्ता हा त्या समितीमध्ये त्याचीसुद्धा नेमणूक करावी आणि निष्पक्ष अशी ती चौकशी करून त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे, कारवाई करावी व कर्मचाऱ्यांचा PF हा भरून घ्यावा। तसेच महाराणा एजन्सीकडे काम करणारे सुमारे 15 ते 2000 कर्मचारी आहे, या कर्मचाऱ्यांनासुद्धा किमान वेतन हा लागू करावा आणि माननीय आयुक्त साहेब यांनी मागच्या महिन्यातच 1 सप्टेंबरपासून किमान वेतन लागू करतो अशी घोषणासुद्धा केली होती। तर मी त्यांना आज असं विचारू इच्छितो का साहेब, आपण आम्हाला किमान वेतन का लागू करत नाही? तुम्ही या गोरगरीब कर्मचाऱ्यावर का अन्याय करत आहात? आपण लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि शहरातील जेवढे पण कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन लागू करावा। शहरातील सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व इतर पक्ष आणि शहरातील सुज्ञ नागरिक यांना मी आवाहन करतो की आमच्या या मागणीला तुम्हीसुद्धा त्याच्या आयुक्त आणि प्रशासनावर प्रेशर आणा आणि आमच्या मागणीसाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, असे मी सर्व शहरवासियांना आवाहन करत आहोत। मी उपोषणकर्ता हकीम शेख व माझे सहकारी अजय जानराव। मार्गी लावला नाही तर ध्यानात ठेवा, तुमच्या तोंडाला काळे फासण्याचा सुद्धा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। आणि जर एवढ्यावर जर तुमची लाज जर आणि तुम्हाला जर आली नाही तर तुम्हाला नग्न करून आम्ही तुमची खंड करू। ध्यानात ठेवा प्रशासन, तुम्हाला जर नग्न व्हायचं नसेल आणि तुम्हाला जर मीडियात जर यायचं नसेल तर कर्मचाऱ्यांचे तुम्ही प्रश्न लवकर मार्गी लावा। अरे अनवर भाई क्या हो गया? हे फक्त आमची घोषणा नाही आहे, हे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। आमचे कर्मचारी आता मुंडन सुरू झालेलं आहे। आता उद्या अर्धनग्न आंदोलन होईल, कामबंद आंदोलनाची सुरुवात होणार आहे। एवढं करून जर तुम्हाला जर नाही शमले, जर तुम्ही नमले नाही तर तुमच्या तोंडाला काळे सुद्धा फासण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहे। हकीम भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हकीम भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज 16 तारीख उलटली तरी या रेड्डी कंपनीने आमचा पगार केलेला नाही आहे। का बरं नाही केला? तर आज आणि उद्या जर आमचे पगार नाही झाले तर मुरली रेड्डीच्या ऑफिसला जाऊन आमचे कर्मचारी त्या मुरलीला आणि त्याच्यावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काळं फासण्याचं काम करणार आहे। लवकरात लवकर या मुरलीने त्याची नोंद घ्यावी। आता कर्मचारी हा खूप उद्रेक झालेला आहे।
सिडको बचत गट कर्मचारी यांना काढण्याचा जो तुम्ही षडयंत्र रचलेला आहे तो तुम्ही मागे घ्यावा. एवढ्या मोठा चोर तो महाराणा कंपनी पीएफ चोर, त्याला तुम्ही पुन्हा त्याला 50-50 100-100 लेबरची तुम्ही ऑर्डर देऊ राहिले आणि 10-10 15-15 वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावरून काढून राहिले. लाज वाटू द्या, लाज वाटू द्या प्रशासक, लाज वाटू द्या तुम्हाला. जर तुम्ही आता जर काही कर्मचाऱ्याला जर तुम्ही काढण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच खूप मोठे मोठे आंदोलन होतील या शहरात. याची तुम्ही दखल घ्या.